आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत, कारण मी कुठेच बोललो नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय. आणि हे ॲक्च्युली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कसं घडलं. अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं की लालचंद राजपूत, चंदू पंडित, सुभाष क्षीरसागर वगैरे हे सगळे त्याच्या बॅचचे होते. तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे गात एकदम कॉन्फिडंट असायचे. आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं. ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत, घाम येतोय थोडा की आता आपल्याला जायचंय आत खेळायला वगैरे. तर तो ऑलवेज हे वंडर करायचा की ह्या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं. नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात. त्याला रिअलाइज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परामेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सना. आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे, कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले. आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्या वेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला ते सर सांगायचे की हा येईल आणि 4 नंबरवरती बॅटिंग करणार आहे. पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर काय मी लवकर आऊट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूम नाही बसू शकतो. आमच्या ड्रेसिंग रूम तर इकडे टेंट असायचं. तुला बाकीच्या ओव्हर्स फिल्डिंग करायला लागेल. तर त्यामुळे काहीही झालं तरी आऊट नाही व्हायचं. तर एक मॅच टेम्परामेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली. आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो. आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं. त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं. त्याने स्वतःने ऑब्झर्व केलं होतं. आणि ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या की ना इथे 365 दिवस होते. ज्या ज्या वेळेला पाऊस नाही पडला त्यावेळेला सरांच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस मॅच असायची. नेट्स सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे. पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची पण सरांनी कधीच थांबवलं नाही की आता विकेटला थोडा आपण रेस्ट देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायची किंवा मॅचेस नाही खेळायच्या. क्रिकेट ऑलवेज चालू राहिलं. ऍब्सोल्युटली. किती छान ती आठवण होती. सर ती सुरुवात झाली पण जे इनिशियल डेज होते क्रिकेटचे जेव्हा तुम्ही इथे जॉईन केलं त्यात बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज व्हायच्या ज्याच्याने क्रिकेटशी तुमचं एक खूप छान नातं झालं. एक स्पेशल बॉन्ड त्या गेम बरोबर तुमचा एक डेव्हलप झाला. आम्ही ग्राउंडवरती ज्यावेळेला यायचो शाळेतनं त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं झालं की ना सर म्हणायचे अरे जा रे तिकडनं नेट घेऊन ये. इथे इनफॅक्ट जितू ठाकरे पण आहे. जितूची बिल्डिंग इकडे हिरव्या रंगाची मला नीट आठवत आहे हिरव्या रंगाची बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगीत जितूच्या बाबांनी सरांना एक छोटीशी रूम दिली होती जिकडे सगळे क्लब क्रिकेटर्सचं एक कॉमन किट असायचं जे मीही वापरलं. ज्यावेळेला सुरुवात केली क्रिकेट खेळायला त्यावेळेला एक कॉमन क्लबचं किट होतं. सरांनी मला सांगितलेलं की तू हे वापर, हे पॅड्स ग्लाव्स बॅट जे काय असेल सगळं वापर तू. तर त्या तिकडे आम्ही किट ठेवायला जायचो. एक मोठं पोतं असायचं त्या म्हणजे आज जर का त्या पोत्याचा कोणी वास घ्यायला सांगितलं तर तो चॅलेंजिंग असेल कारण तो घाम कधीच सुकला नाही तिकडे आत रूममध्ये असल्यामुळे. आणि नंतर नाईला सुद्धा पण ते घालून आम्ही खेळायचो. आणि अबाव ऑल जो आनंद आम्हाला मिळाला आणि जे एक प्रत्येक गोष्टीचं जे व्हॅल्यू करण्याचं जे सरांनी शिकवलं दॅट वॉज इम्पॉर्टंट आमच्यासाठी. बऱ्याच वेळेला रोलिंग आम्ही करायचो, पाणी मारायचो. इकडे प्रवीण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तिकडे आपला एक ग्राउंड्समन होता रामचंद्र म्हणून. तर रामचंद्रला बऱ्याच वेळेला वीकेंड्स कधी यायचे नाही यायचे ते कळायचं नाही. तो थोडा एन्जॉय करायचा.